स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलचं नाव आहे बैलगाडा शर्यत महाराष्ट्राची शान। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा। चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओ। तब्बल 12 वर्षानंतर बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाली आणि बैलगाडी मालकांचा आनंद गगनातच मावत नव्हता आणि खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्र चालू झालं आणि धुमाकूळच घालू लागलं। तुम्हाला माहित आहे का चालू सीझनचे टॉप 10 बैलगाडा मालक? चला तर मग जाणून घेऊया टॉप 10 बैलगाडा मालक कोण आहेत। नंबर 10 वर आहेत अक्षय मोरे। या बालमा बैलाने आतापर्यंत चालू सीझन मध्ये नुसता धुमाकूळच घातलाय बघा। जाईल तिथं गोलालाच असतो। या बालमा बैलामुळे त्याच्या मालकाचे नाव खूप मोठं झालंय बरं का। त्याची ओळख सातारा एक्सप्रेस बालमा म्हणून होते। नंबर 8 वर आहेत पिस्टन बैलाचे मालक जगदीश बापू शिंदे। मित्रांनो या बैलाचा फॅन बेस एवढा आहे की बोलूच नका। पिस्टनने त्याच्या पळाच्या जोरावर त्याच्या मालकाचे नाव खूप मोठे केले बरं का। पिस्टन बैलाचं सांगावं तेवढं कौतुक कमीच। पिस्टन या वर्षीचा हिंद केसरी बैल देखील आहे बरं का। एकनिष्ठ ड्रायव्हर म्हटलं तर सनी ड्रायव्हर उरुळीकर। अरे याच्या हातात असला वेग आहे का नाही बोलूच नका। नंबर 8 वर आहे रायफल 81 बैलाचे मालक पैलवान सचिन शेठ चव्हाण। रायफलला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद देखील म्हणतात बरं का। त्याची खासियत म्हणजे मोठ्या मैदानात जाईल तिथं गोलालाच असतो। बैलाचा इतिहास सांगावा तेवढा कमीच। रायफलने त्याच्या मालकाची सगळी स्वप्न पूर्ण केलीत बरं का। रायफलने 1 BHK फ्लॅटच्या मैदानात काय स्पीड लागलं होतं गाडीला बोलूच नका। नंबर 7 वर आहे महान भारत केसरी हरण्या बैलाचे मालक हेमंत फुलोरे। बिंजोडमध्ये आदिराज्य गाजवणारा एकमेव व्यक्तिमत्व महान भारत केसरी हरण्या हा या वर्षीचा पुसेगाव हिंदी केसरी बैल आहे बरं का। हेमंत शेठ बिंजोड खेळत असताना आता त्यांना सातारा चिकडीमध्ये खूप आनंद मिळत आहे बरं का। नंबर 6 वर आहे मोठा सोन्या 50-50। मोठा सोन्या 50-50 बैलाचे मालक जयेश शेठ पाटील। अरे सोनारपाडा म्हटलं की सोन्या 50-50चं नाव निघतंच। इतिहास गाजून बसला येऊ आणि आता देखील इतिहासच गाजायतोय। नाद करा पण जयेश पाटलाचा कुठं बैलावर खूप प्रेम करतात आणि सोन्या 50-50 असा वेग लावतो का नाही बोलूच नका। नंबर 5 वर आहे बाबूशेठ माने यांचा घरणिकेचा राजा। घरणिकेचा राजा पुसेगाव हिंदी केसरी झाल्यापासून त्याच्या मालकाचं नाव खूप मोठं करतोय बरं का। राजा हिंदी केसरी झाल्यापासून सतत बोलायला दिसत आहे। राजाची ओळख एक चटणी भाकरीचा बैल म्हणून देखील बरं का। घरणिकेचं नाव काढलं की अखंड महाराष्ट्रात राजाचं नाव निघतं। घरणिकी नावाची ओळख राजामुळेच आहे। अरे चटणी भाकरीचा बैल म्हटलं तर राजाच। नंबर 4 वर आहे मांगडे तात्यांचा सुंदर। मांगडे तात्यांनी शर्यत चालू करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांना यश देखील मिळालं। सुंदर त्याच्या पळाच्या जोरावर त्याच्या मालकाचं नाव अखंड महाराष्ट्रात करत आहे। निसर्ग गार्डन कात्रज या नावाने सुंदर पळत असतो। सुंदरची आणखीन एक खासियत म्हणजे भारत सुंदरची जोडी खूपच वेगाने धावती बरं का। नाद करा पण भारत सुंदरचा कुठं। नंबर 3 वर आहे फलटणकरांचा सर्जा। अरे गौतम यांचा सर्जा रणजित सर निंबाळकरांची खरेदी। हा देखील खूप प्रसिद्ध गाडा मालक आहे बरं का। रणजित निंबाळकर सरांनी यूट्यूब चॅनल देखील काढलाय आणि त्यांना प्रतिसाद खूपच मिळत आहे। रणजित निंबाळकर सर या यूट्यूब चॅनलवर गरीब गाडा मालकांचा विचार करतात बरं का। नंबर 2 वर आहे राहुलभाई पाटील यांचा मथुर। अरे मथुरचं नाव सांगावं तेवढं कमीच, मथुरचं कौतुक करावं तेवढं कमीच। मथुर बिंजोडचा बादशाह म्हणतात बादशाह। अरे राहुलभाई पाटील यांचा मथुर खूपच वेग लावतो बिंजोडला। डावी साईडनं तर बोलूच नका, बिंजोडचा बादशाह म्हणतात तो उगाच। आणि नंबर 1 वर आहे आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी रुस्तम हिंद केसरी मावळ मुळशीकरांचा बाकासूर। अरे बाकासूरच्या मालकाचं नाव मोहिल शेठ धुमाळ। अरे 1 नंबर मालक। मोहिल शेठ प्रत्येक वेळेस वेगळा पायरा करतात आणि नवीन गाडा मालकांना उदयास आणतात। जो बैल अंधारात आहे का नाही त्याला उजेडात आणायचं काम एकमेव बैल करतो तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका मावळ मुळशीकरांचा बाकासूर। अरे बाकासूर एक दैवी शक्तीच म्हणा। बाकासूरचं नाव काढलं की बारक्यापासून मोठ्यापर्यंत बाकासूरचे फॅन बेस तर एवढा आहे का नाही
गौतमी पाटीलला सकाळ फिका पाडेल. गौतमी पाटीलचे फॅन नाहीत तेवढं बाकासूरचे फॅन आहेत बरं का.